संदीपजी, मतमोजणी केंद्रावरती आपण चोख खबरदारी घेतोय आणि आपल्या प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती भगवा गाड या नावानं काही मनसैनिक आणि शिवसैनिक सुद्धा आपण तैनात करतोय. त्यांची जबाबदारी नेमकी काय असेल? जवळजवळ पूर्ण मुंबईभर आपण 2000 हे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक तैनात करतोय. त्यांची जबाबदारी एवढीच की जिथे जिथे बोगस मतदार आढळतील त्यांना आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलनी त्यांचा समाचार घ्यायचा आणि तो आम्ही घेणार. ही कॉन्सेप्ट नेमकी काय आहे भगवा गाडची? म्हणजे नाही, प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा बूथवर काही आम्ही मार्किंग केलेले आहेत आणि आम्हाला माहिती आहेत की कुठे बोगस होतं कुठे काय. त्या बूथवर आमचा हा महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक हा रक्षण करायला, बोगस वोटिंग होऊ नये याच्यासाठी आम्ही तैनात करणार आहोत. तो दिसेलच तुम्हाला इलेक्शनच्या दिवशी. दुबार मतदारांना घेऊन बरेचसे आरोप करण्यात आलेले होते. तर अशा जे भगवे गाड आपण तैनात करतो त्यांना काही विशेष ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे का, किंवा याद्यामध्ये जो काही घोळ होता त्याचे काही प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे का, की अशा पद्धतीचे काही प्रत्येक वार्डानुसार? आम्ही जन्मताच प्रशिक्षित आहोत या गोष्टीत, वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नाही. भगवा गाड हे बोगस मतदारांचा करेक्ट कार्यक्रम करतील का? 100% कार्यक्रम करतील आणि तोही करेक्ट करतील. So Raj Thakre has repeatedly said that even if you find a single duplicate voter, you must take law in your hand. And No, he didn't say law in hand. We told, we are telling that we will give him proper treatment, which is required. what kind of Everyone knows. I need not tell you the action. एका प्रभागात 14 टेबलवर एका प्रभागाची काय नाही ते बरोबर आहे. नाही, आयुक्त काल बोलले ना. आयुक्तांनी नाही आयुक्तांनी सांगितलंय त्या याच्यावरती आयुक्तांनी निर्णय घेतला.